करवाढी विरोधात शिवसेना उभाटा आक्रमक, करवाढ मागे घेण्याची मागणी. नगरपंचायतीने प्रस्तावित केलेली पंचवार्षिक मूल्यांकन फेरकर आकारणी ही सर्वसामान्य नागरिकांवर अन्यायकारक व जाचक असल्याचा आरोप करत शिवसेना उभाटा आक्रमक झाली आहे. या करवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आज नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन शिवसेना उभाटाचे माजी उपजिल्हा प्रमुख कैलाश कोमरेल्लीवार यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की भिवापूर शहरातील बहुतांश नागरिकांचा उदरनिर्वाह शेती, मजुरी तसेच मिरची कटाई सारख्या हंगामी कामांवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या उत्पन्नाचा कोणताही विचार न करता घरपट्टी व इतर करांमध्ये मोठी वाढ करणे म्हणजे गरीब व मध्यमवर्गीय जनतेची सरळ लूट आहे. ही करवाढ लागू झाल्यास आधीच महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांवर आर्थिक ओझे अधिक वाढणार असून जनतेमध्ये तीव्र संतापाची भावना आहे असे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले. नवीन कर रचनेतील शिक्षण, उपकर आणि वृक्ष करांवर शिवसेनेने कडाडून टीका केली आहे. नगरपंचायतीकडून दर्जेदार शिक्षणाची कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिली जात नसताना शिक्षण उपकर कशासाठी असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. तसेच झाडे लावली नाही तरी वृक्ष कर का असा प्रश्न करत यापूर्वी झालेल्या वृक्ष लागवडीचा सविस्तर हिशोब द्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे. ही अन्यायकारक करवाढ तात्काळ मागे घ्यावी व नागरिकांना दिलासा देणारे बदल करावेत, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कैलास कोमरेल्लीवार यांनी दिलाय. निवेदन देताना माजी नगरसेविका निशा जांभुळे, बालू लांजेवार, धनराज नागपुरे, बहादूर दिघोरे, वसंता रामटेककर, अनिल पिंपळकर, लोकेश दिघोरे, विठुल ठाकरे, जगदीश वाघमारे, अनिल सोनकुसरे, राजू उरकुडे, सतीश वराडे आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत, भिवापूर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.